त्यांनी सांगितलं सातारचं. एकत्र सातारची बरेच मुख्यमंत्री दिले. अनेकांना माहीत नसेल, मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनजीभाई कुफर. सातारला कुफर नावाची कंपनी आहे. त्या कुफरचे जे मालक आहेत ते आता नाही आहेत, ते होते स्वातंत्र्याच्या अलीकडे. ते पहिले मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण झाले. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथराव झाले. मला एकच त्यांना आठवण करून द्यायची, तुमची यादी बरोबर आहे, पण एक नाव राहिलं. आणि ते गावाचं नाव नांदवळ. आणि त्या नांदवळचा मुख्यमंत्री त्याचं नाव शरद पवार. त्यामुळे मी त्या जिल्ह्यात होतो. मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली. आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढं कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली. ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. आणि अलीकडच्या 50 वर्षामध्ये नागरी प्रश्नाच्या संबंधित जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षानं एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील. आणि म्हणून एक योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं. आणि हे करत असताना कधीही पक्ष अभिलेष न ठेवता विविध क्षेत्रातल्या लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषतः नागरिक परिसर त्याच्या प्रश्नाची सोडवणूक कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं. याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील. आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतो आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आणि तो सन्मान कसा होतो आहे? शिंद्यांचा पुरस्कार, शिंद्यांना शिंद्यांचा पुरस्कार आणि जावळी असलेल्या शिंद्यांच्या हातून आनंद आहे. सरहद्दने हा मोठा कार्यक्रम घेतला. माझी खात्री आहे की ज्या अगत्यानं आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलो. आणि त्याचं महत्त्वाचं कारण मी बघतो गेले काही दिवस दिल्लीमध्ये इथलं वातावरण बदललं. दिल्लीमध्ये आम्हाला लोकांना स्थानिक लोक भेटायला येत असतात आणि अलीकडे येतात. तो प्रत्येक साहित्य संमेलनाच्या संबंधी काही ना काहीतरी सांगायला येतं. आज दिल्लीकर आणि दिल्लीचे मराठी भाषिक अतिशय खुशीत आहेत. ते वाद बघतात की 21, 22, 23 कधी येते, प्रधानमंत्र्यांचं भाषण कधी होतं, अन्य कार्यक्रम कधी होतील. आणि गेले काही दिवस बघतोय दिल्लीची रोजची संध्याकाळ सरहद असो, साहित्य परिषद असो, अन्य संस्था असो, त्या सगळ्यांनी विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी आयोजित करून दिल्लीकरांना एक प्रकारचं मानसिक समाधान देण्याचं काम सुरू केलेलं आहे. माझी खात्री आहे की हे साहित्य संमेलन अतिशय यशस्वी होईल, लोकांच्या लक्षात राहील आणि दिल्लीकरांनी त्याच्या पाठीशी जी शक्ती उभी केली त्याची नोंद
संबंध देशाच्या मराठी भाषिकांच्यात घेतली जाईल हा विश्वास या ठिकाणी मी बाळगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.